तर Instagramचे डिटेल्स आपल्या इमेजवर कसे ॲड करायचे हे मला खूप जणांनी विचारलं. मग सगळ्यांना सांगण्यापेक्षा म्हटलं चला एक व्हिडिओज बनवू. तर सगळ्यात आधी आपलं Instagram ओपन करायचं आहे आणि आपल्या मोबाईलची जी थीम आहे, डार्क आहे की लाईट आहे ते चेक करायचं आहे. जर डार्क थीम असेल तर ती आधी लाईट करून घ्यायची आहे, म्हणजे व्हाईट कलरमध्ये करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला Instagramच्या डिटेल्सचा जो फॉन्ट आहे तो ब्लॅक कलरमध्ये दिसतो आणि त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरनं तो जो स्क्रीनशॉट आहे त्याचा जितका पण पार्ट आपल्याला आपल्या इमेजवर पाहिजे तितका आपण क्रॉप करून घ्यायचा आहे. यानंतरनं मोबाईलमध्ये जे पिक्सआर्ट ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचे आहे. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतरनं आपल्याला वरती एक ऑप्शन दिसतो सी ऑल. या सी ऑल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला गॅलरीमधले फोटोज दिसतात. ज्या फोटोजवर तुम्हाला हे Instagramचे डिटेल्स ॲड करायचे आहेत तो फोटो सिलेक्ट करायचा. फोटोच्या खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतात. यामध्ये ॲड फोटो हा ऑप्शन आहे, यावर क्लिक करून आपला जो स्क्रीनशॉट आहे तो ॲड करायचा. स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतरनं तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन दिसतात. या ऑप्शन्समध्ये आपल्याला ब्लेंड जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे. ब्लेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरनं परत तुम्हाला सब ऑप्शनवरती दिसतात. यामध्ये नॉर्मल, मल्टिप्लाय, कलर विम असे अनेक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये मी सिलेक्ट केलेला ऑप्शन म्हणजे सेकंड नंबरचा, तो म्हणजे मल्टिप्लाय. मल्टिप्लायवर क्लिक करून तुम्ही तुमची Instagram प्रोफाईल पाहिजे तशी कुठल्याही फोटोवर ॲड करू शकता. स्क्रीनशॉट ॲड करून झाल्यानंतरनं वरती एक अप्लाय ऑप्शन येतो. या अप्लाय ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमची इमेज एक्सपोर्ट करू शकता. एक्सपोर्ट करून झाल्यानंतरनं ही इमेज JPG फॉर्मॅटमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होते. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सेव्ह करा.